नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 5 मे 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट. आजची आपली पहिली बातमी आहे, चीरभोग या मराठी लघुपटाला प्रथम पारितोषिक मिळाले. मानव अधिकारांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या लघुपट स्पर्धेत राष्ट्रीय मानव अधिकार आयोगानं चीरभोग या मराठी लघुपटाची प्रथम पारितोषिकासाठी निवड केली आहे. आसामी भाषेच्या सक्षमला द्वितीय तर तामिळ भाषेच्या अच्छम थावीरला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. यात लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे पहिले पारितोषिक मराठी लघुपट चीरभोग, दुसरे पारितोषिक आसामी लघुपट सक्षम तर तिसरे पारितोषिक अच्छम थावीर जो तमिळ भाषेतील लघुपट आहे याला मिळाले आहे. समाजातल्या जात आणि व्यवसायावर आधारित भेदाभेद तसेच स्वातंत्र्य, समानता, सन्मान आणि मानवी हक्क यासाठीच्या संघर्षावर निलेश आंबेडकरांनी या चीरभोग मराठी लघुपटामध्ये प्रकाश टाकला आहे. गेल्या वर्षातही निलेश आंबेडकर यांच्या मुग्यार या कलाकृतीला हा पुरस्कार मिळाला होता आणि यावर्षी मिळालेला आहे चीरभोग या कलाकृतीला. तर येथे लक्षात ठेवायचे की सलग 2 वेळा निलेश आंबेडकर यांच्या लघुपटाला हा पुरस्कार मिळालेला आहे. मागच्या वर्षी मिळाला होता मुग्यारला आणि ह्यावर्षी मिळालेला आहे चीरभोगला. तर चीरभोगला प्रथम पारितोषिक, सक्षमला द्वितीय आणि अच्छम थावीरला तृतीय पारितोषिक मिळालेले आहे. पुढची बातमी आहे SIP हीरो ई-बाईक चॅलेंज स्पर्धा. ही स्पर्धा उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथील गालगोटियाज विद्यापीठात पार पडली. ही स्पर्धा रेट्रोफिटिंग या थीमवर पार पडली आहे. काय आहे रेट्रोफिटिंग? रेट्रोफिटिंग हा यांत्रिक प्रक्रियेचा असा विभाग आहे ज्यात पेट्रोल किंवा डिझेलवर चालणारे इंजिन इलेक्ट्रिक मोटार किंवा बॅटरीने बदलले जाते. या स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या RS सपट अभियांत्रिकी नाशिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रथम पारितोषिक मिळवले. यात लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ही स्पर्धा उत्तर प्रदेशमधील गालगोटियाज विद्यापीठात पार पडली. हिची थीम होती रेट्रोफिटिंग. रेट्रोफिटिंग काय आहे याबद्दल थोडं माहीत ठेवायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही स्पर्धा कोणी जिंकली? तर गोखले एज्युकेशन सोसायटीच्या RS सपट अभियांत्रिकी नाशिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ही स्पर्धा जिंकली. पुढची बातमी बघूयात. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स धैर्य पुरस्कार 2022. हा पुरस्कार नरगेस मोहम्मदी या इराणी सुधारणावादी महिलेला मिळाला आहे. तसेच नीलोफर हमेदी आणि इलाही मोहम्मदी या दोघींना कॅनेडियन जर्नलिस्ट फॉर फ्री एक्सप्रेशन तर्फे 2023 वर्षाचा आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र स्वातंत्र्य पुरस्कार आणि हार्वर्ड विद्यापीठातर्फे पत्रकारितेतील विवेक आणि सचोटीसाठी दिला जाणारा लुईस M. लिओन्स पुरस्कार 2023 मिळाला आहे. इराणमध्ये होत असलेल्या महिला चळवळीच्या पार्श्वभूमीवर या इराणी महिलांना मिळालेले हे सन्मान महत्त्वपूर्ण आहेत. पुढची बातमी बघूयात. नामशेष होण्याच्या मार्गावरील माळढोकने त्याच्या राज्यात म्हणजेच राजस्थानमधील जैसलमेरच्या कृत्रिम प्रजनन केंद्रात पहिल्यांदाच पिलांना जन्म दिला आहे. भारतात हे पक्षी 150च्या संख्येत असून त्यांना वाचवण्यासाठी कृत्रिम प्रजनन केंद्रांची मदत घेतली जात आहे. माळढोक पक्षी हा राजस्थानचा राज्य पक्षी आहे आणि त्याला गोदावन म्हणूनही ओळखले जाते. माळढोकला IUCNच्या यादीमध्ये गंभीरपणे धोक्यात, अतिशय चिंताजनक, क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणून सूचीबद्ध आहे आणि त्याला भारताच्या वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत सर्वोच्च स्तरावरील संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. आता बघूयात IUCN बाबत. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस.
IUCNची स्थापना 5 ऑक्टोबर 1948 रोजी झाली. याचे मुख्यालय ग्लॅंड, स्वित्झर्लंड येथे आहे. ही आंतरराष्ट्रीय संस्था निसर्ग संवर्धन, नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर करण्यासाठी स्थापन झालेली आहे. असुरक्षित प्रजातींची IUCN लाल यादी, ज्याला लाल डेटा यादी, IUCN रेड लिस्ट असे म्हणतात. IUCNच्या लाल यादीमध्ये प्रत्येक प्रजातीला 9 पैकी एका श्रेणीमध्ये टाकले जाते. हे वर्गीकरण त्या प्रजातीची एकूण संख्या, संख्येतील घसरणीचा दर, भौगोलिक वितरण क्षेत्र आणि त्याची संख्या आणि वितरण क्षेत्र विखंडित होण्याचा दर या गोष्टींच्या आधारे केले जाते. IUCNच्या रेड लिस्टमध्ये ज्या 9 श्रेणी दिलेल्या आहेत त्या या खालीलप्रमाणे आहेत. म्हणजेच नामशेष, जंगलातून नामशेष म्हणजे एक्सटिंक्ट इन वाईल्ड, म्हणजे जंगलातून नामशेष झालेले आहेत पण प्राणी संग्रहालयात त्या उपस्थित आहे. मग चिंताजनक, पुढची आहे असुरक्षित, पुढची निकट असुरक्षित म्हणजे नियर थ्रेटन, मुबलक जी बऱ्याच प्रमाणात आहे, नंतर माहितीचा अभाव ज्याची माहिती मिळालेली नाही, आणि अमूल्यांकित म्हणजे ज्याच्याबद्दल माहिती गोळा केलेली नाही, नॉट इव्हॅल्युएटेड. अशा या 9 श्रेणी IUCNच्या रेड लिस्टमध्ये दिलेल्या आहेत. पुढची बातमी आहे जेमिनी शंकरन यांचे निधन. तर जेमिनी शंकरन भारतीय सर्कशीचे जनक जेमिनी शंकरन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी स्थापन केलेली जेमिनी सर्कस खूप लोकप्रिय होती. 1964 मध्ये रशियात झालेल्या आंतरराष्ट्रीय सर्कस महोत्सवात प्रथमच भारतीय सर्कशीच्या प्रतिनिधी मंडळाचे यांनी नेतृत्व केले होते. यात महत्त्वाचे म्हणजे जेमिनी शंकरन ज्यांचे निधन झाले आहे ते भारतीय सर्कशीचे जनक आहेत. पुढची बातमी बघूयात. प्रसिद्ध अर्थतज्ञ पद्मा देसाई यांचे निधन. प्रसिद्ध अर्थतज्ञ पद्मा देसाई यांचे 29 एप्रिल 2023 रोजी निधन झाले. ब्रेकिंग आउट अँड इंडियन वुमन अमेरिकन जर्नी त्यांचे हे चरित्र खूप प्रसिद्ध आहे. त्यांचे पुस्तक इंडिया प्लॅनिंग फॉर इंडस्ट्रियलायझेशन हे त्यांनी त्यांचे पती जगदीश यांच्यासोबत लिहिले आहे. त्या नंदकिशोर सिंह NK सिंह यांच्या गुरु होत्या. म्हणजे NK सिंह म्हणजे 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. त्यांनी 1960-1962च्या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये NK सिंह यांना शिकवले आहे. यांचे महत्त्वाचे पुस्तक किंवा यांचे चरित्र म्हणजे ब्रेकिंग आउट अँड इंडियन वुमन अमेरिकन जर्नी. आता आपण बघणार आहोत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बाबतची माहिती. सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण खूप चर्चेत आहे, म्हणून आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती बघतोय. चला तर मग सुरुवात करू. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला 29 जुलै 2020ला मंजुरी देण्यात आली होती. शालेय आणि उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणात परिवर्तनात्मक सुधारणांना या धोरणात वाव देण्यात आला आहे. 21व्या शतकातले हे पहिले शैक्षणिक धोरण असून 34 वर्ष जुन्या म्हणजेच 1986च्या शिक्षणावरच्या राष्ट्रीय धोरणाची जागा नवे धोरण घेणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत सुमारे 2 कोटी शाळाबाह्य मुले मुख्य प्रवाहात आणली जाणार आहेत. बालवयाच्या सुरुवातीलाच काळजी आणि शिक्षण यावर भर देत 10+2 10+2 या शालेय अभ्यासक्रम आकृतीबंधाची जागा आता 5+3+3+4 अभ्यासक्रम आराखडा अनुक्रमे 3 ते 8, 8 ते 11, 11 ते 14, 14 ते 18 वयोगटासाठी राहील. यामुळे 3 ते 6 वर्ष हा आत्तापर्यंत समाविष्ट न झालेला वयोगट शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होईल. पायाभूत साक्षरता आणि संख्या शिक्षण ही शिक्षणाची पूर्वअट आहे. हे जाणून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020मध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्या शिक्षण राष्ट्रीय मिशन स्थापन करण्याचे
आवाहन करण्यात आले आहे. सर्व प्राथमिक शाळेत सार्वत्रिक पायाभूत साक्षरता आणि संख्या शिक्षण साध्य करण्यासाठी राज्य अंमलबजावणी आराखडा तयार करतील. देशात राष्ट्रीय ग्रंथ प्रोत्साहन धोरण आखण्यात येईल. या धोरणामध्ये किमान इयत्ता 5वी पर्यंत आणि प्राधान्याने 8वी आणि त्यानंतरही मातृभाषा, स्थानिक भाषा, प्रादेशिक भाषा हे शिकवण्याचे माध्यम असावे यावर भर देण्यात आला आहे. दर्जा निश्चिती संस्था म्हणून परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट, समग्र विकासासाठी कामगिरी मूल्यांकन आढावा आणि ज्ञानाचे विश्लेषण हे एक नवे राष्ट्रीय मूल्यांकन केंद्र स्थापन केले जाईल. परख हे पोर्टल AICTE ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडून सादर केले जाईल. 2035 पर्यंत उच्च शिक्षणात GER ग्रॉस एनरोलमेंट रेशो 50% वाढवणार. उच्च शिक्षणात 3.5 कोटी शैक्षणिक जागांची भर घालणार आहे. बहुशाखीय शिक्षण आणि संशोधन विद्यापीठांची स्थापना. MERU मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटी ही IIT IIMच्या तोडीची देशातील जागतिक दर्जाच्या सर्वोत्कृष्ट बहुशाखीय शिक्षणासाठी आदर्शवत म्हणून स्थापित केली जातील. नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली जाईल. या सर्वोच्च संस्थेच्या माध्यमातून प्रबळ संशोधन संस्कृती आणि उच्च शिक्षणामध्ये संशोधन क्षमतेत वाढ करण्यात येईल. नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम NETF म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच या स्वायत्त संस्थेची निर्मिती करण्यात येणार असून त्याद्वारे विचारांच्या देवाणघेवाणीसाठी एक व्यासपीठ मंच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मंचाद्वारे शैक्षणिक मूल्यवर्धन, मूल्यांकन तसेच नियोजन, प्रशासन यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करता येऊ शकतो यासाठी स्वतंत्रपणे विचारांचे आदानप्रदान केले जाणार आहे. सर्व भारतीय भाषांचे संवर्धन, त्याचा प्रसार व्हावा तसेच त्याच्यामध्ये एक प्रकारे चैतन्य निर्माण व्हावे याची सुनिश्चिती करण्यात येणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन म्हणजेच राष्ट्रीय अनुवाद आणि भाष्य संस्था तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पाली, पर्शियन अँड प्राकृत म्हणजेच पाली, पर्शियन आणि प्राकृतसाठी राष्ट्रीय संस्था याची स्थापना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संस्कृत आणि इतर भाषा विभागांच्या सुदृढीकरणाची शिफारस करण्यात आली आहे. तसेच उच्च शिक्षण संस्थांमध्ये अधिकाधिक मातृभाषेचा किंवा स्थानिक भाषेचा उपयोग शिकवण्याचे माध्यम म्हणून केला जावा असेही सुचवण्यात आले आहे. माजी मंत्रिमंडळ सचिव TSR सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरण आखणी समितीने आपला अहवाल सादर केला. या अहवालाच्या आधारे मनुष्यबळ मंत्रालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुदा 2016 तयार करण्यासाठी काही माहिती सादर केली. त्यानंतर वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि पद्मविभूषण डॉक्टर K. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुदा समिती नियुक्त करण्यात आली. यात महत्त्वाचे म्हणजे 2 समित्या दिलेल्या आहे. नवीन शैक्षणिक धोरण आखणी समिती याचे अध्यक्ष TSR सुब्रमण्यम तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर K. कस्तुरीरंगन. पुढची बातमी बघूयात. खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा 2022 बाबत केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी लखनौमध्ये बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधत संपूर्ण उत्साहात आणि जल्लोषात खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा उत्तर प्रदेश 2022चे अधिकृत बोधचिन्ह, शुभंकर, मशाल, स्पर्धागीत आणि जर्सी यांचे लोकार्पण केले. प्रसिद्ध गायक पलाश सेन यांनी संगीतबद्ध केलेले आणि गायलेले खेलो इंडिया हर दिल में देश
या क्रीडा स्पर्धा गीताचे अनावरण सुद्धा अनुराग ठाकूर यांच्या हस्ते झाले। या खेळाचा शुभंकर जीतू द बारसिंगा हा अनोखा उत्साही राज्य प्राणी जो गर्व से गौरवला मूर्त रूप देतो, याचे अनावरणही यावेळी झाले। तर यात महत्त्वाचे म्हणजे याचा शुभंकर आहे जीतू द बारसिंगा आणि स्पर्धा गीत आहे हर दिल में देश, जे पलाश सेन यांनी संगीतबद्ध केलेले आहे। खेलो इंडिया हर दिल में देश। तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।